आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या. इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला. आता आम्ही निघालेलो. नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना. आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना. महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत. बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार, कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. ह्या सगळ्याच्या सर बहुतेक 14 तारखेला बहुतेक आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्ही सगळे आलेलो. संजय राऊत पण म्हणाले की मी घरातलंच आहे ना, मी काय मी आता मी त्यांना भेटायला जाणार नाही. माझं काम आहे माझं. पण ज्यांनी टीका केली ते आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा घेऊ. राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना. तर टीकाच सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो.